ही माझी आई आहे आणि हिचं वय 87 वर्ष वय आहे तिचं. तिला 12:30-1च्या दरम्यान काहीतरी असं स्वप्न वगैरे पडलं. त्याच्यानंतर ती आमचा साधारण पलंग 1.5 फुटाचा, म्हणजे ती झोपतो तो 1.5 फूट हाईट आहे, जास्त हाईट नाही आहे. त्याच्यावर ती खाली पडली. पडल्यानंतर तिला बरंच वेदना होत होत्या. पण ते नंतर मग आम्ही बघितलं की नंतर सकाळी जेव्हा हॉस्पिटलला आणलं त्यावेळेला तिच्या खोब्यामध्ये फ्रॅक्चर झालं. त्यात ते काय तुम्ही बोलता लेस काय ते हा लेस आयटी फ्रॅक्चर काहीतरी ते डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. तर डॉक्टर व्यंकटेश हंसडेंनी त्यांच्यावर हे केलं, ट्रीटमेंट केली आणि ऑपरेशन केलं त्यांचं, आणि फार सक्सेसफुली केलेलं आहे त्यांनी आणि फार चांगलं आहे. आणि मी डॉक्टरांना आत्तापासून नाही, आज बऱ्याच वर्षापासून मी ओळखतो डॉक्टरांना. मी म्हणजे बहुतेक माझी फॅमिली, बहुतेक माझी मिसेस, माझा मुलगा वगैरे सर्व इथे मिलेनियममध्येच याच इथे येऊन गेले ते. आणि त्यांचा अनुभव चांगला आहे आणि संपूर्ण, आणि त्यांचं मेन म्हणजे कोऑपरेशन आहे ना डॉक्टरांचं, हे सर्वात उत्तम आहे. कारण कधी काय अडचण असल्याने त्यांना फोन केलं तर ते अटेंड करतात किंवा ते त्यांची वेळ देतात त्या पिरियडमध्ये आम्हाला. आता तर तिचं हे झालेलं आहे, आता ती 87 वर्षाची असल्यामुळे ते काय लवकर होणार नाही, हळूहळू ट्रीटमेंट होईल तिची चांगली. पण त्यांनी सांगितलं की होईल ती, भले अजून 8 दिवसात किंवा 15 दिवसात किंवा असं ती उभी राहील, कारण वय असल्यामुळे ते लवकर जखम भरून येत नाही. बस.